कुठे गेला हा नाग? येऊन दंश कर म्हणावं हिला. साहेब तुम्ही आज चला आणि आराम करा. नाटकं करू नकोस तू. मी कुठे नाटकं करते? नाटकं तर तुम्हाला करायला आवडतात. इतकी वर्ष या घरात तेच तर करत आला. फक्त हल्ली तुमची नाटकं फसतायत. तरी बरं अजून अद्वैत साहेबांना तुमच्या नाटकांबद्दल काही कळलं नाही. त्यांना जर का हे सगळं कळलं ना तर त्याचे तर काय मूर्ख समजतेस मला? आता उगाच लपवाछपवी नको. तुम्हालाही माहितीये तुम्ही कोण आहात आणि आम्हालाही माहितीये ना. मग लायकीत राहायचं, नादी नाही लागायचं माझ्या. नाहीतर साहेब आता या धमक्या देणं, ही सगळी लपवाछपवी, हे सगळं बंद करा. आता आपल्यात काहीच लपलं नाही. पंचपेटिकेतल्या 3ऱ्या पेटीतलं पान वाचून तुम्हाला सगळं कळलंय. त्यामुळे आता तयार राहा. तुझ्या त्या त्रिनयनेला बोलव. तिच्या पिल्लांची लढण्यात इंटरेस्ट नाहीये मला. देवी आई कशाला हवी? तुमच्यासाठी तिची पिल्लच पुरेशी. बरं आता काय करायचं ठरलंय का तुमचं? आत येत आहे का बाहेर जात आहे? नाहीतर मी अद्वैत साहेबांना सांगू का तुमच्या बरोबर यायला? हे बघ, आधी या लिस्ट मधलं सामान घ्यायचं, त्याच्यानंतर भाज्या आणि त्याच्यानंतर तुझ्या कपड्यांचं शॉपिंग. पण मला टाइम लागेल हा शॉपिंगला. हो, म्हणजे वर्षभराचे कपडे आज नाही घेतलेस ना तर कमी वेळेत होऊ शकतं. काकू ना, तुम्ही आणि तेजस एक चान्स सोडत नाही हा मला चिडवायला. चल आता. काकू, रुपाली साहेब वर गेला का त्यांच्या खोलीत? हो, पण नेत्रा सगळा काय प्रकार आहे? काकू ते तू मगाशी म्हणालीस की तिला रूमच्या बाहेर येऊ द्यायचं नाही. ती घराबाहेर गेली तर तू धावत धावत तिच्या मागे गेलीस. आता ती आली, तिच्या मागून तू आलीस. काय चाललंय काय? आणि रुपाली वहिनीला काय झालंय? ती अशी विचित्र का वागतेय? हा, काहीतरी नीचे जोता जोता वर गेला है ना? हा, मगाशी पण काहीतरी बघत शोधत बाहेर गेली आणि आता सुद्धा तसं शोधत शोधत वर गेली. काय प्रकार काय हा नेत्रा? तुम्हाला माहिती आहे ना, सध्या रुपालीबाई साहेबांची खूप चिडचिड होते. हो, होते, पण ती का होते? म्हणजे अचानक अशी का वागतेय ती? नेत्रा, ती विचित्र वागतीये, तिची चिडचिड होते, याच्याही पलीकडे काहीतरी घडतंय, हो ना? काकू, मी सध्या तरी तुम्हाला एवढंच सांगू शकते की तुम्ही या सगळ्याचा विचार नका करू आणि जमेल तेवढं रुपालीबाई साहेबांपासून लांब राहा. त्यांच्याशी फार काही बोलायला सुद्धा जाऊ नका. नेत्रा, मला खूप भीती वाटते. ताई, अहो घाबरण्यासारखं काही नाहीये. ते डॉक्टरांनी सांगितलंय ना, म्हणून डॉक्टर म्हणाले होते की बाईसाहेबांना त्रास होईल असं काही करायचं नाहीये, म्हणून म्हणते, बाकी काही नाही. मी स्वयंपाकाचं बघते. हे प्रकरण घरातल्यांपासून लपवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. आपल्या घरात आपल्यासोबत एक राक्षस आहे हे जर घरातल्यांना कळलं तर काय होईल? नाही, घरच्यांपासून हे सगळं काही करून लपवून ठेवायलाच हवं.
मी रुपाली वहिनीला चांगलंच ओळखते आणि नेत्राला सुद्धा. नक्कीच काहीतरी घडते आणि ते आपल्यापासून लपवलं जाते. हो, एज युजल. नाही, नेहमीसारखं नाही. हे जास्त भयानक आहे. तो माझा सेवक नाग नक्कीच पेटीपर्यंत घेऊन जात होता मला, पण ही नेत्रा ऐन वेळी आडवी आली. काय करू मी आता? काय करायचं? युद्ध करायचं का? काही करून ती पेटी सापडायला हवी. पण नेत्रा अशीच मागावर राहिली तर कशी मिळणार आहे पेटी? लांबच राहणार मी पेटीपासून. आणि जर पेटी मिळालीच मला तरी नेत्रा काही करणार नाही ना. त्या सर्पलिपीत पेटीबद्दल लिहिलंय. तिला स्पर्शता जर कुणी दुष्टशक्ती, पराभव तुझा हेच जाणून घ्यावे. हा उपदेश कोणासाठी आहे? कोणासाठी? म्हणजे इंद्राणी आणि नेत्रासाठी जर हा उपदेश असेल तर त्यांच्यासाठी मी दुष्टशक्ती आहे. म्हणजे मी पेटीला स्पर्श केला तर त्यांचा पराभव निश्चित. पण समजा हा उपदेश माझ्यासाठी असेल तर मग माझ्यासाठी दुष्टशक्ती म्हणजे या त्रिनयना देवीच्या 2 लेकी, आणि मग यांनी पेटीला स्पर्श केला तर माझा पराभव होईल. हे सगळं कोणासाठी आहे ते कसं कळणार आहे? हा उपदेश सर्पलिपीत आहे. जर हा उपदेश नेत्रा आणि इंद्राणीसाठी असता तर तो ग्रंथाप्रमाणे मोडी लिपीत असता. पण अद्वैत सर्पयोनीत जन्माला आलाय म्हणजे तो सर्प होता आणि माझा गुलाम सुद्धा. आणि आता जो नाग मला मदत करतोय तो नाग सुद्धा माझा सेवक आहे, माझा गुलाम आहे. याचाच अर्थ सर्पलिपी माझ्यासाठीच आहे. म्हणजे दुष्टशक्ती या त्रिनयनेच्या मुली आहेत. काहीही करून नेत्रा आणि इंद्राणीने लपवलेली 4थी पेटी मिळवायलाच हवी. कठीण आहे. 4थ्या पेटीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आधीच्या 3 पेट्यांपर्यंत पोहोचण्या इतका सोपा नसणार. पण का नेत्रा? साहेब, तुम्ही असं समजा की तुम्ही एका घनदाट जंगलातून जाताय आणि अचानक समोर अनेक वाटा आल्यात. त्यामुळे कळत नाही नक्की कोणत्या मार्गाने जायचं. नेत्रा, आपण म्हणून असं एकाच जागी थांबून राहायचं का? कुठल्या तरी वाटेने पुढे जावंच लागेल ना. अजून किती दिवस सहन करायचं मी सगळं? अजून किती दिवस त्या भाईला आई म्हणायचं, आईसारखं वागवायचं? नेत्रा, मला आता नाही सहन होणार आहे सगळं. साहेब, काहीतरी मार्ग निघेल या सगळ्यातून.
आम्ही हे कोडं उलगडण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. मित्र, पण देवी आई तुला संकेत का देत नाहीये काही आता? तुझी मदत का नाही करत आहे या सगळ्यात? मला खूप त्रास होतो या सगळ्याचा मित्र. साहेब, तुमचा त्रास कळतोय मला. मला सांगा, तुमचा देवी आईवर विश्वास आहे ना? देवी आई नक्की काहीतरी मार्ग काढेल या सगळ्यात. आणि कदाचित आपल्यासमोर एवढ्या सगळ्या वाटा असणं, त्यातून आपण एक वाट निवडणं, यामागे सुद्धा काहीतरी अर्थ असू शकतो. थोडं धीराने घ्या ना. बरं, मला सांगा, तुम्ही ऑफिसवरून आल्यानंतर रुपालीबाई साहेबांना भेटून आलात? त्यांच्याशी बोललात? नाही साहेब, असं नका करू. त्यांना जाऊन भेटा, त्यांच्या तब्येतीची चौकशी करा. त्यांना संशय येईल नाही तर. आणि मी असेन खोलीबाहेर, पण तरी तुम्ही सुद्धा सावध राहा. आधी फ्रेश होतो, मग बघू. अद्वैतला घरी येऊन बराच वेळ झालाय, पण भेटला नाही मला. अजून बोललाही नाही माझ्याशी काही. 2 दिवस झाले माझ्यापासून दूर दूर राहतोय. आणि आता माझ्या मनात शंकाच नाहीये की त्याला काही कळलं नसेल. त्याला माझ्याबद्दल कळलं असेल म्हणूनच तो असं वागतोय माझ्याबरोबर. आणि हे जर खरं असेल तर मला त्याला संपवायलाच हवं. तू आणि तुझी देवी आई दोघी पळपुट्या आहात, लाचार, लपून वार करणाऱ्या आणि लपून मनातलं ऐकणाऱ्या. नीट ऐकू आलं मनातलं? बोलू परत. तो पेपर्स माझ्या समोरच आहे. नाही, त्यात क्लिअर लिहिलंय ना. मी तेच सांगतोय तुम्हाला, पेपर्स आहेत. हो हो, पेपर्स बघूनच सांगतोय तुम्हाला मी. अद्वैत माझ्या सेवका, माझ्या गुलामा. तुझी बायको म्हणत होती की खेळ ती संपवणार, पण नाही, खेळ मीच संपवणार. आता पुरे झाली लपाछपी. आता तुझी आणि विरोचकाची समोरासमोर भेट घडेल आणि मग सूड पूर्ण. तब्येत कशी आहे आता?
अगदी योग्य वेळी आलायस गुलामा. हीच योग्य वेळ आहे. तू स्वतःच आलायस आणि मला माझ्यामधल्या विरोचकाचा आदेश आहे म्हणून मी सूड पूर्ण करणार. नाही, बरं वाटत नाहीये मला अजून, पण बरं झालं आधी तू आलास. का काही काम होतं का माझ्याकडे? मला बोलायचंय तुझ्याशी. बस बस बस. अद्वैत साहेब, रुपाली बाई साहेब, दार उघडा. बाई साहेब, दार उघडा. उद्यानंतर तिने अद्वैतवर गोळी जरी झाडली ना तरी अद्वैतला काहीही होणार नाही. मार मला आधी, मला मला मार मार मला मार मार मारून टाक. मला मुक्ती दे. मुक्त व्हायचंय मला आधी. माझ्यातला विरोचक आहे ना तो तो त्रास देतोय मला. मलाही संपवायचंय सगळं आधी. काय झालं त्याचा? अद्वैत साहेब आत आहेत आणि बाईसाहेबांनी आतून दार लावून घेतलंय. दार उघड. माझ्या मानगुटीवर बसलाय आणि माझ्याकडून काय नको नको ते करून घेतोय. मला कळतच नाही. खूप त्रास होतोय आधी. मला नाही करायचंय ते. प्लीज प्लीज मला मुक्त कर या सगळ्यातनं. मला माहितीये माझ्या अंगात राक्षस आहे. मला त्रास होतो आधी. तुझ्या आईला वाचव. मला संपव. माझ्यातल्या राक्षसाला संपव आधी. मला खूप खूप त्रास होतो. काही करायला लावतोय तो मला वाचव आधी. मी पाया पडते तुझ्या. प्लीज मला मारून टाक आधी. मारून टाक माझ्यातल्या राक्षसाला. तुझ्या आईला वाचव आधी. वाचव तुझ्या आईला. वाचव.
रुपाली, दार उघड, रुपाली!